घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं शर्वरी आईंची विचारणा करतात. त्यावेळेस सगळेजण सांगतात की आईंची तब्येतीची काळजी ही आम्ही घेऊत आणि आई आता ठीक आहे, त्यावेळेस तू इथं तुझी स्वतःची काळजी घे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की हो शरुताई, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढू, पण अगोदर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि तिथून सर्वजण निघून जातात. त्यानंतर इकडं सौमित्र हा शरूची केस स्टडी करत बसलेला असतो, पण त्याला काही समजत नाही की कुठून स्टार्ट करू. तेवढ्यामध्ये तिथे अवंतिका येते आणि म्हणते की सौमित्र, मी तुला एक सांगू का, जर शरुताईंनी खून केला असता तर ते वेपन त्या घरामध्ये ठेवल्या नसत्या, आणि एखादा खुनी हा जर खून करणार असेल तर तो अगोदर आपले वेपन नष्ट करतो. त्यावेळेस इकडं सौमित्र अवंतिकाला म्हणतो, खरंच तू मला या केसमध्ये एक नवीन रूप दिलेला आहे. त्यानंतर अवंतिका म्हणते की तू देशपांडे वकिलांचा एकदा सल्ला घेऊन बघ की त्यांनी काय सजेस्ट करतात. त्यानंतर इकडं सौमित्र म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर इकडं जानकी ही किचनमध्ये सूप बनवत असते आणि विचार करत असते की हा जर शरुताईंनी जर खून केला नसेल तर हे सगळं काय सुरू आहे. तेवढ्यामध्ये तिथं ऐश्वर्या येते आणि म्हणते की तू काय विचार करत आहेस, आणि सकाळपासून मी तुला पाहत आहे आणि तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी शरुताईंचाच विचार करत आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते जर तिनं खून केला असेल तर तिला ही शिक्षा होणारच आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की तू तुझं तोंड बंद ठेव. त्यानंतर इकडं जानकी आईंसाठी सूप घेऊन येते आणि आईंना सांगते की मी सूप आणलेलं आहे आणि तुम्ही थोडंसं पिऊन घ्या. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की मला सूप प्यायचं नाही. त्यावेळेस जानकी सांगते की तुम्ही रात्रीही जेवण केलेलं नाही आणि गोळ्याही घेतलेल्या नाही, त्यामुळे तुमची तब्येत आणखीन खराब होऊ शकते. त्यावेळेस तुम्ही थोडासा सूप पिऊ घ्या आणि नंतर गोळ्याही घ्या. त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणतात की आत्ताच नानासाहेब गेले, त्यानंतर इकडं शरूचा नवरा गेला आणि आता ती तुरुंगात आहे. असं असताना मी जगून तरी काय करू, आणि तू देवाकडे प्रार्थना कर की मला ही घेऊन जाऊ दे. त्यानंतर इकडं जानकी आईंना शब्द देते की मी शरुताईंना लवकरात लवकर बाहेर घेऊन येईल. त्यानंतर आई म्हणतात की तू असं करशील का. त्यावेळेस जानकी म्हणते की हो, मी तुम्हाला वचन देते. आणि त्यानंतर आई उठतात आणि थोडासा सूप पिऊन घेतात. त्यानंतर इकडं जानकी विचार करते की मी आता शरुताईंना कसं बाहेर काढू. त्यानंतर इकडं सौमित्र हा देशपांडे वकिलांना भेटायला जातो. त्यावेळेस देशपांडे वकील सौमित्रला सजेस्ट करतात की तू हे केस लढणं थांबव, आणि कारण की ही ओपन अँड शट केस आहे, त्यामुळे तुझ्या करिअरवरती डाग होऊ शकतो आणि तुझं करिअर धोक्यात येऊ शकतो. आणि तू एका बहिणीला मदत करू शकला नाहीस तर तू लोकांना काय मदत करणार असं होईल. इकडे जानकी अवंतिकाला म्हणते की तुझ्या माहितीनुसार अशा काही केसेस आल्या असतील ना तुझ्यासोबत. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो वहिनी, आणि तेवढ्यामध्ये तिथं सौमित्र येतो. त्यावेळेस सगळेजण सौमित्रला विचारतात की काय झालं. त्यावेळेस तिथे सौमित्र काही बोलत नाही. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की देशपांडे वकिलांनी काय सजेस्ट केलं. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की मी आता ही केस लढणार नाही. त्यावेळेस सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की भाऊजी तुम्ही काय म्हणत आहात. त्यावेळेस तो म्हणतो की ही सरळ सरळ ओपन अँड शट केस आहे आणि सर्व पुरावे हे शरुताईंच्या विरोधात आहेत, आणि त्यामुळे माझं करिअर हे धोक्यात येऊ शकतं आणि मला माझं आत्ताच करिअर धोक्यात आणायचं नाही आहे. त्यावेळेस तेवढ्या तिथे आई येतात आणि म्हणतात की तू काय म्हणत आहेस, आणि तुला लहानाचं मोठं यासाठीच केलं आहे का आणि वकील बनवलं. तू जर रक्ताच्या नात्यासाठी आता लढू शकत नाही तर तू एक भाऊ म्हणून काय साध्य करणार आहेस. तेवढ्यामध्ये तिथं सुमित्राई त्याच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की मला आज लाज वाटते की तुला माझा मुलगा म्हणून सांगताना. त्यानंतर इकडं आई म्हणतात की तू लढण्याच्या अगोदरच जर तलवारीची मॅनमध्ये टाकली तर त्याचा अर्थ भ्याड असा समजला जातो आणि तू एक भ्याड माणूस आहेस असं सुमित्राई म्हणतात. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही हे काय म्हणत आहात, आणि तुम्हाला कळत आहे का, तुम्ही याचा अर्थ तुम्हाला असं वाटत आहे का शरुताईंनीच विक्रांतचा खून केला आहे. त्यावेळेस तिकडं आई म्हणतात की जानकी तू हे काय म्हणत आहेस. त्यानंतर इकडं जानकी म्हणते मी फक्त विचारत आहे. तेवढ्यामध्ये सगळेजण म्हणतात की आई तुम्ही शांत व्हा, आणि आईला रूममध्ये घेऊन जातात. त्यावेळेस इकडं जानकी परत तोच प्रश्न सौमित्रला विचारते. त्यावेळेस सौमित्र म्हणतो की मी असं काही म्हणलेलं नाही, पण मी ही केस लढणार नाही. त्यानंतर इकडे सगळेजण विचार करत असतात की आता शरुताईंची केस ही कोण लढणार. त्यावेळेस अवंतिका ही रूममध्ये जाते आणि सौमित्रला म्हणते की सौमित्र हे सगळं काय सुरू आहे.
तेवढ्यात तिथं सौमित्र म्हणतो की खाली जो तमाशा झाला तो खूप झाला आणि मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की तू असं कसं म्हणू शकतोस, या अगोदर जर तुझ्या बहिणीला कोणी काही म्हणलं तर त्याबद्दल तू किती ओरडायचा, पण आता तुझी बहीण एवढी संकटात असताना आणि तिला तुझी गरज असताना तू असं पळपुटेपणा करत आहेस, मला तुझं काहीच कळत नाही आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो तुला जे म्हणायचं ते म्हण, पण मी ही केस लढणार नाही. त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की तू हे असं सेल्फिश कधीपासून झालास हे मलाच कळालं नाही आणि मी तुला कधीच ओळखू शकले नाही. त्यानंतर इकडे अवंतिका विचार करत असते की आता काय होईल. त्यानंतर इकडं जानकी ही स्वयंपाक बनवत असते. तेवढ्या तिथं ऐश्वर्या येते आणि म्हणते की सौमित्र आपल्या करिअरचाच विचार करत आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की हो, तो आपल्या करिअरचाच विचार करत आहे आणि माहीत नाही की त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की खरंच सगळ्यांना असं वाटत आहे की शरुताईंनीच हे सगळं केलेलं आहे. त्यावेळेस अवंतिका म्हणते की मला आता या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास आहे आणि जोपर्यंत मी